यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात मुंबई गुन्हे शाखेने हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोई असल्याचं उघड केलंय। सिग्नल ॲपच्या माध्यमातून अनमोल बिश्नोई मारेकऱ्यांना सूचना देत होता असं या आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे। तर या प्रकरणी आतापर्यंत 26 आरोपींना अटक करण्यात आली आहे। शुभम आणि झीशान हे फरार आहेत। तर तपासादरम्यान क्राईम ब्रांचला त्याविषयी आणखी काही माहिती समोर आली आहे। शुभम, झीशान, अख्तर आणि आकाशदीप गिल या 3 नेमबाजांशी अनमोल बिश्नोईचे सर्वाधिक संवाद तो साधत होता। तर अनमोलने सिग्नल ॲपद्वारे कॉलिंग आणि मेसेजिंगद्वारे सर्व आरोपींचे ब्रेन वॉश केले होते अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। तर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सिद्दीकी यांची हत्या झालेली होती ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये आणि त्याच्यानंतर जो तपास सुरू झाला आहे त्याच्यामध्ये याचं बिश्नोई गँगशी कनेक्शन समोर आले आणि त्यातच आता लॉरेन्स बिश्नोई कुख्यात गँगस्टरचा जो बंधू आहे तो म्हणजे अनमोल बिश्नोई हा या सर्व हत्येसाठी सूचना देत होता अशी माहिती आता समोर आली आहे। जे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय त्यातून ही माहिती समोर आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।